30 मीटर रुंद विकास योजनेअंतर्गत बाधित 30 मीटर रुंद विकास योजनेअंतर्गत बाधित मिळकती निष्कासित करण्याची कारवाई उद्यापासून सुरू होत आहे। मिळकतदारांना सूचित करण्यात येते की सदर मिळकती आपण स्वतःहून काढून घ्याव्या, अन्यथा मनपातर्फे उद्या कारवाई करण्यात येईल। अनधिकृत बांधकाम स्वतःहून काढून घ्या, अन्यथा मनपातर्फे उद्या सकाळपासून कारवाई सुरू होत आहे। न काढल्यास होणाऱ्या नुकसानीस आपण स्वतः जबाबदार राहाल याची नोंद घ्यावी। त्याच्यानंतर 12 मीटर रोड आहे। हे जे आपण रोड आहे दुकानाच्या मधून 12 मीटर केलेले सब मार्किंग केलेली त्या ठिकाणी कारवाईला सुरुवात होणार आहे। कारवाई कशी असणार आहे, कुठनं सुरुवात होणार आहे? सर्वात महत्त्वाचं की मध्यंतराच्या कालावधीमध्ये जे काही ड्यू प्रोसेस ऑफ लॉ आम्हाला न्यायालयाच्या निर्णयाने फॉलो करायची होती, त्याच्यामध्ये नोटीस देणं असेल, अनाऊन्समेंट करणं असेल किंवा जाऊन प्रत्यक्ष जागेवरती लोकांना मार्किंग देणं असेल, टोटल स्टेशन सर्वे, ह्या सर्व गोष्टी आम्ही पूर्ण केलेल्या आहेत। आणि अशा 9 रस्त्यांची यादी ही आजतागायत आमच्याकडे पूर्ण झालेली आहे। त्यामध्ये एक दुर्दैवी प्रसंग मागच्या 15 दिवसांपूर्वी या भागामध्ये घडलेला होता। एका तरुणाची या ठिकाणी हत्या झालेली होती आणि तरुणाच्या हत्येमुळे इथं मोठ्या प्रमाणामध्ये जनक्षोभ उसळलेला होता। लोकांची मागणी होती की ह्या भागामध्ये जे अनधिकृतरित्या उभा केलेले जे काही कमर्शियल इस्टॅब्लिशमेंट आहेत, त्यामुळे इथे या पद्धतीने लोकांचं येणं जाणं आणि त्या वादातून ही घटना घडल्याचं निदर्शनास आलेलं होतं। त्यामुळे आता महानगरपालिका आणि पोलीस विभाग यांनी संयुक्त विद्यमाने आता इथे कारवाई करण्याचे केलेलं आहे। त्याचे जे काही प्रिरिक्विजिट म्हणतो आपण, पूर्वी गोष्टी ज्या करण्याच्या आहेत त्या आम्ही सर्व केलेल्या आहेत। आज फक्त येऊन या ठिकाणी मोठं कमर्शियल हब मोबाईल सेंटर्स इथं मोठ्या प्रमाणात असल्यामुळे कोणाचं आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून आज येऊन फक्त इथे लोकांना एक सेन्सिटाईज करण्याचा उद्देश आहे की त्या लोकांनी ते समजून घ्यावं की ज्या ठिकाणी मार्किंग दिलेली आहे किंवा ज्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचे बिल्डिंग परमिशन्स कंप्लिशन ह्या महानगरपालिकेच्या नाही आहेत, मात्र असं असतानाही मोठ्या प्रमाणात व्यवसाय इथे चालवले जातात। उद्या आम्ही काढताना त्यांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी हा करण्याचा उद्देश आहे। आणि दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे शहराची वाढती लोकसंख्या आणि या ठिकाणी असलेले जे मूळ रस्ते आहेत त्याच्यामध्ये जो काही वाढीव ताण पडतो या ठिकाणी अशा शॉप्समुळं कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता केल्यामुळे अपघातांचं प्रमाण, वादविवादांचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात वाढतं। त्यामुळे हा मोठा जो DP प्लॅनमध्ये जो निश्चित केलेला रस्ता आहे तेवढ्या रुंदीचाच हा रस्ता करण्याचा आमचा मानस आहे आणि त्यासाठी सर्व नागरिकांनी सहकार्य करण्याची भूमिका आम्हाला आता दिसून येत आहे। एकूण किती मीटरचा रस्ता आहे आणि एकूण किती मालमत्ता अतिक्रमणित आहे, आम्ही बाधित होणार आहे? आता इथे ज्या ठिकाणी एक कारवाई आम्ही करणार आहोत तो 9 मीटरचा रस्ता होता, त्या ठिकाणी मार्किंग आम्ही दिलेलं होतं आणि त्या ठिकाणी इथल्या 81 दुकानांना आम्ही ऑलरेडी नोटिसेस दिलेल्या आहेत। 81 दुकानांच्या ज्या काही नोटीस त्यांना दिलेल्या आहेत, ज्यांनी त्या घेतलेल्या नाही आहेत त्या लोकांनाही आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक सूचना करू इच्छितो की ज्यांनी नोटीस घेतलेलं नाहीत आणि त्यांची दुकानं मला बंद असलेली आढळून आली, उद्या त्या ठिकाणी कुठल्याही मोठ्या प्रमाणात जर एखादं मोबाईलचं सामग्री असेल किंवा माल असेल तो त्यांनी स्वतःहून घेऊन जावा या ठिकाणाहून। कारण उद्या जर हे दुकान पाडताना जर त्याच्यामध्ये कुठलेही व्हॅल्युएबल्स असतील, मोबाईल असतील किंवा बाकीच्या गोष्टी असतील, त्याची चोरी झाली किंवा काही झाली त्याला महानगरपालिका प्रशासनाने जबाबदार राहणार नाही। संबंधित व्यक्ती ज्यांचं हे शॉप आहे त्यांनी ती काळजी घ्यायची आहे की आपला जो माल आहे त्यांनी सुरक्षित स्थळी ते घेऊन जायचं आहे आणि दुकान त्यांच्या पद्धतीने ते निष्कासित करायचे। त्यांनी जर निष्कासित नाही केलं तर महानगरपालिका ते निष्कासित करणार आहे आणि त्याचा जो काही खर्च येईल तो संबंधितांकडून वसूल केला जाणार आहे। यानंतर पैठण गेट नंतर पुढील कोणती कारवाई? पैठण गेट नंतर आमचा जो पुढचा ड्राईव्ह आहे तो MGM गोल्फ कोर्स आहे पडेगाव येथील, त्या ठिकाणी जो 30 मीटरचा रस्ता आहे त्या ठिकाणी आम्ही तो करणार आहोत। आणि तदनंतर याच आठवड्यामध्ये आम्ही हर्सुलची जी कारवाई आहे ती पण पूर्ण करणार आहोत। आणि ह्या आठवड्यातल्या ह्या 3 कारवायांनंतर पुढचे ज्या काही 5 ते 6 रस्ते उर्वरित आहेत तर त्या 5 ते 6 रस्त्यांवर पण पुढच्या आठवड्यामध्ये कारवाईचं सत्र नियमितपणे सुरू राहणार आहे। आपण चिकलठाणा वगैरे सर्व ठिकाणी कारवाई केलेली आहे। तिथले धार्मिक स्थळ तुम्ही 15 दिवसाची नोटीस देऊनही काढलेले नाही, त्याच्याबाबत काय आहे म्हणजे पुढं? कालच आम्ही त्या ठिकाणी जे काही धार्मिक स्थळ आहेत त्यांना आम्ही आवाहन केलेलं होतं। त्या ठिकाणी 2 जे धार्मिक स्थळ आहेत, जे हिंदू धर्मियांचे धार्मिक स्थळ आहेत, त्यांनी स्वतःहून त्या आवाहनाला प्रतिसाद दिलेला आहे आणि ते काढून घेतलेली आहेत। आता एक तिथं मुस्लिम बांधवांची एक मस्जिद पण आहे, त्या संबंधित लोकांना आम्ही सांगितलेलं आहे की याच्यापूर्वी जी मुदत दिलेली होती ती मुदत संपुष्टात आलेली आहे आणि आम्ही जर त्या ठिकाणी येऊन कारवाई केली तर ते एक चांगलं मेसेज जाणार नाही बाहेर। तर स्वतःहून त्यांनी जर ते काढलं नाही तर आता आम्हाला कठोर कारवाई करण्याशिवाय कुठलाही पर्याय त्या ठिकाणी त्यांनी ठेवलेला नाही। पहिली गोष्ट।
दुसरी गोष्ट, त्या ठिकाणी ज्या काही लोकांचे वेगवेगळे शॉप्स होते किंवा अतिक्रमणामध्ये तिथं हे झालेलं होतं, त्या लोकांसाठी आम्ही स्वतंत्रपणे एक शॉपिंग कॉम्प्लेक्स तिथं फार मोठ्या प्रमाणात उभारण्याचं चालू आहे. त्याच्या जागेचा मागणीचा प्रस्ताव केलेला आहे. त्याच्यासाठी जी निधीची तरतूद आहे ती महानगरपालिकेने केलेली आहे आणि फार मोठ्या प्रमाणात तिथे शॉपिंग कॉम्प्लेक्स तिथे होतील. एक 70 ते 72च्या घरामध्ये तिथे शॉपिंग कॉम्प्लेक्स असतील. हे आमची एक पुढचं नियोजन आहे. लोकांचं म्हणणं आहे की आमचं घर महत्त्वाचं आहे किंवा धार्मिक स्थळ महत्त्वाचं आहे? निश्चितपणे आम्ही ज्या पद्धतीने दिलेले, आम्हाला महानगरपालिकेला मान्य न्यायालयाने ज्या पद्धतीने दिलेले होते निर्देश, त्या पद्धतीने 15 ऑगस्टपर्यंत आम्हाला घर किंवा कुठलंही धार्मिक स्थळ यावरती कारवाई करायची नव्हती. त्यामुळे आम्ही त्यांना तोपर्यंत सांगितलेलं होतं की ते स्वतःहून आपण करावं. आता जर त्यांनी ते केलेलं नसेल तर याच्यापुढे कमर्शियल असेल, रेसिडेन्शियल असेल आणि कुठलीही धार्मिक वास्तू पण त्या ठिकाणी असेल, ती जर अतिक्रमण क्षेत्रात येत असेल, निश्चितपणे त्याला पाडण्यात येईल. 2 महिने उलटून गेले. निश्चितपणे आता कारवाईचं आम्ही सुरुवात केलेली आहे, कारण मध्यंतरी सणवार आणि बाकीच्या गोष्टी आलेल्या होत्या. पोलीस बंदोबस्त आम्हाला, त्यांचा पोलीस बंदोबस्त सण आणि इतर ठिकाणी डायव्हर्ट झाल्यामुळे आम्हाला तो मिळालेला नाही आहे. त्यामुळे आता याच्यानंतर आम्हाला पोलीस बंदोबस्त निश्चितपणे उपलब्ध होणार आहे. सर्व ठिकाणांवर कारवाई ही होणार. आता हा 9 मीटर काय झालं, त्याच्यामध्ये आपण मार्किंग दिली आहे. हा 9 मीटर इथं वरती आतमध्ये याची बिल्डिंग आहे, त्या इथून थोडं कटिंग पूर्ण त्याच्यामध्ये काय झालेलं आहे, फक्त ही बिल्डिंग परमिशन आहे, बाकी हे सर्व इलिगल आहे. म्हणजे 9 मीटर इथं वरती सोबतच्या झालेलं आहे, हे पण इलिगल आहे. फक्त त्याचे हे आहे, हिरवण आहे, त्याची परमिशन आहे. गाडी